सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी मुंबईतनं रवाना झालेलं आहे। हे शिष्टमंडळ तीनही पक्षांचं एकत्रित शिष्टमंडळ आहे। अजित पवार यांच्या गटातनं कृषी मंत्री धनंजय मुंडे आहेत, जे स्वतः बीडचे आहेत, मराठवाड्याचे आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीनं उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजपचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे तिघे जण विशेष विमानानं जालन्यामध्ये पोहोचतील। या शिष्टमंडळामध्ये 2 निवृत्त न्यायमूर्तींचाही समावेश करण्यात आलाय। हे शिष्टमंडळ सर्वपक्षीय ठरावाची एक प्रत मनोज जरांगेंना सोपवणार असून सरकारला मनोज जरांगेंनी वेळ द्यावा अशी विनंती करणार असल्याची माहिती मिळते। तर मनोज जरांगे यांना भेटायला जाणाऱ्या शिष्टमंडळात नेमका कुणाकुणाचा समावेश आहे ते जाणून घेऊया। कृषी मंत्री धनंजय मुंडे, उद्योग मंत्री उदय सामंत, अतुल सावे, संदीपान भुमरे यासोबतच 2 निवृत्त न्यायमूर्ती सुद्धा या शिष्टमंडळात सहभागी आहेत। अधिक माहिती देण्यासाठी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, कोणत्याही उपोषणकर्त्याशी चर्चा करायला जाताना सरकारच्या वतीनं कोण जातंय, कोण चर्चा करतंय हे सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण असतं। जरांगेंसोबत चर्चा करण्यासाठी या प्रमुख 4-5 नेत्यांना पाठवण्यामागचं कारण काय आहे? नक्कीच ज्ञानदा जर बघितलं असेल तर तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते जे महत्त्वाचे मंत्री आहेत त्यांना इथे पाठवण्यात आलं आहे। त्यामुळे आपण बघतोय महत्त्वपूर्ण चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीत जी आहे ती होऊ शकते। शिष्टमंडळ जे आहे ते जरांगे पाटलांना सांगू शकतं सरकार कशा पद्धतीने मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे, सरकारची नेमकी भूमिका काय आहे। त्यासोबत जर आपण बघितलं असेल तर सर्वपक्षीय नेत्यांची काल बैठक झाली। या बैठकीत देखील सगळ्यांचं एकमत झालेलं आहे। हेच सांगण्याचा प्रयत्न हे तिन्ही नेते जे आहेत जे गेलेले आहेत शिष्टमंडळाचे ते सांगणार आहेत। त्यासोबत आपण जर प्रामुख्याने बघितलं असेल तर 2 निवृत्त न्यायाधीश जे आहेत ते देखील या शिष्टमंडळासोबत गेले। याचं मुख्य कारण म्हणजे ज्या काही भविष्यातल्या अडचणी होऊ शकतात, ज्या काही त्रुटी असतील, कायदेशीर बाबी असतील, त्या कुठेतरी मनोज जरांगे यांना समजून सांगण्याचा हा प्रयत्न असणार आहे। कारण सरकारला कोणत्याही परिस्थितीत मनोज जरांगे यांचं हे उपोषण मागे घ्यायला लावायचं आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर ऐन दिवाळी आलेली आहे, दिवाळी काळात जर अशा पद्धतीने जाळपोळ किंवा अशा पद्धतीने उपोषण होणे योग्य नाही आणि त्याचमुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी आज शिष्टमंडळ जे आहे ते पाठवलंय। सकाळी मुख्यमंत्र्यांनी आज शिष्टमंडळ सगळ्या सदस्यांशी जे आहे ते फोनवर चर्चा केली आणि त्यानंतर हे शिष्टमंडळ आताच थोड्या वेळापूर्वी जालन्यासाठी रवाना झालेले आहेत। आपण जर पाहिलं असेल तर उदय सामंत जे शिंदे गटातील महत्त्वाचे मंत्री आहेत, त्यासोबत अतुल सावे जे भाजपचे महत्त्वाचे मंत्री आहेत, संदीपान भुमरे असतील, दुसरीकडे अजित पवार गटाचे धनंजय मुंडे आहेत, ते देखील महत्त्वाचे मंत्री। हे तिन्ही महत्त्वाचे मंत्री जे आहेत ते आता जालन्यात जातील, मनोज जरांगेंशी चर्चा करतील। मनोज जरांगे यांना आता या मंत्र्यांना समजवण्यात यश येतंय का ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता जालन्यामध्ये गेल्यानंतर मनोज जरांगे आता यांना कसा प्रतिसाद देत आहेत, प्रत नेमकी जी दिली जाणार आहे त्यावर मनोज जरांगे काय प्रतिसाद देत आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कुठेतरी आता मनोज जरांगे यांना समजवण्याचा हा सरकारच्या वतीने प्रयत्न केला जातोय। कारण आपण जर पाहिलं असेल तर सर्वपक्षीय बैठकीत देखील हाच मुद्दा मांडण्यात आला की लवकरात लवकर कुठेतरी उपोषण मागे घेण्यात यावं। राज्यात ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेत निर्माण झालेले ती कुठेतरी होऊ नये यासाठी आता लवकरात लवकर मनोज जरांगे यांच्याकडनं सरकारला थोडासा वेळ हवा आहे। तोच वेळ मिळावा या दृष्टीनं कुठेतरी पावलं टाकली जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एक शिष्टमंडळ थोड्याच वेळात पोहोचेल आणि सर्वपक्षीय बैठकीमध्ये नेमके ठराव काय झाले, चर्चा काय झाली त्याची प्रत त्यांना देईल। धन्यवाद सुशांत, या माहितीबद्दल अपडेट जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।